वाल्मिक कराडचं एन्काउंटर किंवा जेलमध्ये होऊ शकतो वाल्मिक कराडचा खून। ऐकून जरा आश्चर्य वाटलं ना? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड हे नाव काही महिन्यापूर्वी जोरदार गाजत होतं। वाल्मिक कराड शरण आला तेव्हा शरण येतानाचा त्याचा थाट, वाल्मिक कराडची संपत्ती, या सगळ्या गोष्टी आज उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। बरं, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे, पण असं काय कारण आहे की वाल्मिक कराड मारला जाऊ शकतो? संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड यांच्याबाबत अतिशय धक्कादायक दावा केला आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी म्हणून बीडच्या कारागृहामध्ये कैदेत होता, कैदेत आहे सुद्धा। काही दिवसापूर्वी बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडचे इतर सह आरोपी यांचा जेलमध्ये गित्ते टोळीच्या आरोपींसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली। यानंतर गित्ते गँगच्या आरोपींना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलं। यानंतर आता सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडला कोठडीत मारलं जाऊ शकतं असा मोठा दावा केल्याचं दिसून आलंय। तृप्ती देसाई यांच्या दाव्याआधी बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराड यांच्याबाबत मोठा खुलासा केला। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती। कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला 10 ते 15 कोटीची ऑफर होती, असा दावा कासले यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या या दाव्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलेला आहे। वाल्मिक कराडचे जवळचे लोकच त्याची सुपारी देऊ शकतात। वाल्मिक कराड कोठडीतच मृत अवस्थेत आढळला अशी पोलीस लवकरच घोषणा करतील, असं काहीतरी धक्कादायक वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केलं आहे। पुढे त्या म्हणतात, वाल्मिक कराडचं एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो। रणजित कासले किती खरे बोलतात, किती खोटे बोलतात हे मला माहिती नाही, पण वाल्मिक कराडच्या जवळचे लोक त्याला लवकरच मारून टाकतील, त्याला संपवून टाकतील, असं काहीतरी बयान तृप्ती देसाई देताना दिसल्या। दरम्यान वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, त्यामुळे तृप्ती देसाई यांचा रोख नेमका कोणाच्या दिशेला होता हाही प्रश्न महत्त्वाचा असणार आहे। वाल्मिक कराडचा खून होऊ शकतो याची भीती मी आधीही व्यक्त केली होती। वाल्मिक कराड मोठ्या मोहऱ्याचं नाव घेऊ शकतो, त्यामुळे अनेकांचं राजकीय करिअर खराब होऊ शकतं, म्हणून त्याची जवळची टीम त्याचं एन्काउंटर करण्याची तयारी करत आहे, असं सुद्धा वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केलं। वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे। या आजारामध्ये माणूस श्वास घ्यायचं विसरतो, त्यामुळे त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची घोषणा पोलीस करू शकतात। त्यामुळे वाल्मिक कराडला कधीही मारलं जाऊ शकतं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर गेम झाला तर ही केस पूर्णपणे संपवली जाऊ शकते। त्यामुळे वाल्मिक कराडचं एन्काउंटर कोणत्याही क्षणाला होईल अशी शंका तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली। फक्त तृप्ती देसाईच नाही तर अंजली दमानिया असेल किंवा इतर पक्षातले अनेक विरोधी पक्षनेता असेल, या सर्वांनी हा दावा केल्याचं दिसून येत आहे। म्हणजे सगळ्यांचं एकंदरीत हेच म्हणणं आहे की वाल्मिक कराड अचानकपणे मारला जाऊ शकतो। आता यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता? तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।